चॉकलेट, कॅडबरी, लॉलीपॉप वगैरे हे लहान मुलांचे फारच आवडते पदार्थ आहेत. असं नाही की लहान मुलंच खातात, मोठे देखील खातात, पण लहान मुलं ते खायला कधीही तयार होतात. पण सारखं सारखं बाहेरून आपण आणण्यापेक्षा घरच्या घरी जर आपण त्यांना पौष्टिक असे लॉलीपॉप दिले तर किती छान होईल. तर आज मी तुम्हाला पौष्टिक असे लॉलीपॉप बनवून दाखवणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पौष्टिक असे हेल्दी ड्रायफ्रूट्स लॉलीपॉप आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आपण पाहूयात. खूप पौष्टिक असे हे लॉलीपॉप बनणार आहेत, मुलं अगदी आवडीने खातील. तर इथे बघा मी 1 वाटी खजूर घेतलेला आहे. मी लाल आणि काळं ते खजूर येतं तर ते दोन्हीही घेतले आहेत. त्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी 1 चमचा गुलकंद घेतलेला आहे. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकतात. त्यानंतर इथे बघा मुखवासमध्ये हे जे दाणे असतात बघा, गोड दाणे, तर ते इथे मी घेतलेले आहेत. तुम्ही काय म्हणतात ते नक्की कळवा. इथे काजू बदाम घेतलेले आहेत. तुम्ही पिस्ता असेल तर ते देखील घेऊ शकतात. बदामांमध्ये मी पिस्ता टाकून घेतला, इकडे काजू वेगळे ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे मी थोडं तूप देखील घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 2 डेअरी मिल्क चॉकलेट घेतले आहेत, तुम्ही कोणत्याही इथे घेऊ शकतात. तर आता बघा आपण सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी हे काजू आणि बदाम आणि जे थोडे पिस्ता टाकले आहेत तर ते मिक्सरमधून जाडसर असे आपल्याला करून घ्यायचे, अगदी बारीक आपल्याला करायचं नाही. यामध्ये तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात, अक्रोड वगैरे ते देखील टाकू शकतात. आता यामध्ये हे खजूर टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. खजूरमध्ये बिया राहू द्यायच्या नाहीत, नाहीतर मिक्सरमध्ये ते अडकतं आणि खराब होतं. आता हे सर्व मिश्रण आपण यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी मगाशी तुम्हाला तूप बोलले, तुपाऐवजी मी इथे तूप स्किप केलेलं आहे आणि मध घेतलेलं आहे, थोडं टाकून घेतलं आहे, अर्धा चमचा. तुम्ही तूप देखील टाकू शकतात. आता हे सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेतले आहेत, बघू शकतात तुम्ही. दिसायला देखील खूप छान दिसत आहेत ते, तर खायला किती छान लागतील. माझे मुलं तर बनवताच त्यांनी 2-3 खाऊन घेतलेले होते. तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, हे आता व्यवस्थित सेट व्हायला व्हावे आणि म्हणजे मुलांना दिसायला अगदी आकर्षक दिसायला हवे, म्हणून त्यासाठी मी इथे चॉकलेट घेतलेले आहेत डेअरी मिल्कच्या. तर ते बघा असे तुकडे त्याचे करून घ्यायचे आणि एका भांड्यात टाकून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे. तर इकडे बघा मी गरम पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे एका कढईमध्ये. हे बघा आता ते मी खाली उतरवून घेतले. उकळतं पाणी आपल्याला करायचं आहे आणि त्यात हे भांडं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान अशी मेल्ट होईल आपली चॉकलेट. हे बघा जास्त वेळ आपण ठेवायचं नाही, नाहीतर कडक होते मग ते पुन्हा. आता हे जे मिश्रण आहे तर आपल्याला यामध्ये हे चॉकलेटचे जे ड्रायफ्रूटचे बाऊल आहेत तर ते चॉकलेटमध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचे आहेत. संपूर्ण मी इथे घोळून घेतलेले आहेत. आता आपल्याला बघा यामध्ये अशा प्रकारे टूथपिक तुमच्याकडे असतील तर त्या टूथपिक घ्यायच्या आहेत आणि ह्या जे आपले छान असे गोळे आपण विरघळवून घेतलेत, म्हणजे मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये घोळून घेतले आहेत, तर त्यात अशा प्रकारे आपल्याला टोचून घ्यायचे आहेत. आता इथे अशा प्रकारे अगदी बारीक पातळ असा प्लास्टिक पेपर माझ्याकडे होता तर तो मी इथे घेतला आहे. आता एक एक आपल्याला लॉलीपॉप उचलायचं आहे, त्यावर हे दाणे टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे ठेवून द्यायचे आहेत आणि फ्रीजमध्ये आपल्याला हे 10 मिनिट व्यवस्थित सेट व्हायला म्हणजे पाहिजे म्हणून ठेवून द्यायचे आहेत. तर ते मी इथे ठेवून घेतलेले होते. 10 मिनिटानंतर आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत. दिसायला किती सुंदर दिसत आहेत आणि घरच्या घरी अगदी कमी वेळेत आपण हे पौष्टिक असे लॉलीपॉप जर मुलांना दिले तर नुसते ड्रायफ्रूट जर त्यांना आवडत नसतील तर अशा पद्धतीने ते नक्कीच खातील आणि चांगलं त्यांच्या पोटात जाईल. त्यामुळे यापुढे बाहेरचे देण्यापेक्षा अशा पद्धतीने पौष्टिक असे लॉलीपॉप बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि नक्की चॅनलला भेट द्या. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका पौष्टिक रेसिपीसह.